हे कांदे कधी व्हायचे कापायचे अजून किती पडले. अरे बाय आवरा ग पटापटा झाले पाहिजे बरं का पाऊस फुटला. बकुळी कुठे गेली काय घरचं घरात सगळं बकुळे हे बकुळी नाही जनावर म्हणतो तर कांदे काढी दे मग तिकडे आहे का काय पाहतो. हाय आहे ते तिकडे बसले. काय चाललंय बकुळे हा काय चाललंय हे काय कांदे कापी ते हा कांदे काढ राहिला ना. एकटीच आहे काय बाय आहे ना तिकडे ते काय लावेले. मग तू चौथी बसली. आता हे बारीक सारीक माल कापा लागत ते मोठे मोठे कापून घेऊन राहिले. हा तू चिंगडा चांगला काय पिते हा असं आहे ना. काय काम काढलं. काय नाही आलं बेटा कुठे गेला तो नवरा भेटायला हो नवरा मा नवरा गेला असेल आता कुठं नवरे कुठं घरात असते. ते रे पेतडले गेलं रे. हा ना काय करता आता. यायला. एक दिवस पाहिलं पक्क जाम पडलं होतं कुठं तिकडे मंदिराच्या पाठीमागं पिऊन. हा का हां पण ते काय हा एक सगळे तुझे आहे का खोड मी काय केलं. तू 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 नाही केलं तुझ्याही नाही केलं देवाला. हा माझे आहे ना. हां बरोबर आहे. हां पण तू सुद्धा काम नाही करा पाहिजे हा हे हो माय खरंचले जीवर येतं पण हे इंडत आपल्याला वाटतं आपण राह बाय माग करावं ते थोडं. काय ते फुकट इंटत नाही. मग त्या खाली आल्याची ठेकी का हा रोज दुपार चहा प्यायला त्या ठेकीच्या घरी तू. ठकीच्या घरी हा रोज आहे दिल्ली काय माझ्या एकटा तिला 2-4 रुपये ठेकीला मोजून दिले. मी खिडकीतून पाहत होतो म्हणलो काय करते हो काय बोला त्या तो उलटा ठेकीला म्हणत होता ठेकी मला मरेपर्यंत तो साथ द्यायला पाहिजे मला अंतर नाही द्यायला पाहिजे. तुम्ही ऐकलं ना. ते मी ऐकलं मी खोटं बोलतोय का मावर विश्वास नाही का देवाला. आपण मा मन नाही ऐकतो असं कसं तू आलाय नवरा विश्वास आहे हा. ना जर ठेकीच्या घरी नवरा पकडून गेला तर मला नाही वाटत पण असं होईन. अरे ठेकीच्या नवऱ्याला दारू पाहिजे तू गेल्या आणि ठुतोय झोपून. तरी म्हटलं घरातले पैसे कुठं जाते. हा घरातले पैसे कुठं जाते. काय माझ्या एकटा जाऊ 2 कोटी ठेकीच्या नवऱ्याला दारू पाजून जाऊ दिला लंडमुंड करून आणि याचे तर मला गुलगुल गोष्टी पार एकमेकाला बिल गेलं भाई मुख्य घे निवड ठेकीचे तो. आणि तुम्ही काय करतो तिथं. मी खिडकीतून पाहत होतो ना. आपण मग दाराची त्याची गाची वाढायची ना तुम्ही. मा काय अधिकार आहे तू परवानगी घ्यायची मी तरी ठासला असता घरातच पण तू वर म्हणल्याची मानव तो अब्दुल घेतली माय काय चूक आहे का. नाही चूक नाही तुमची पण मग त्याच टायमाला तुम्हाला बोलायला अरे यायला तुम्ही पाहिजे. परवानगी नव्हती ना मला. मला बोलायला आले असते ना तुम्ही. हा. मी रंगे हात पकडला असता ना. हा, काय रंगी हात पकडी ती हा मग आणि त्या रविवारी सिन्नरला पाहिले पिक्चरच्या टाकीमध्ये. पिक्चर टाकीत मग मला तर म्हणे मी काहीतरी काम निघलं तिकडे चाललो मीटिंगला. बरं काय आणलं का रे वरच्या घरी नाही पिसरी कमी झाली का नाही आखी पिशी त्याला ठेकीला देऊन टाकली तिकडे. भाई 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 लय नाचला कडे आता ह्यो माणूस. अरे नाशेल तर आहेच आहे तो पहिलं लग्नाच्या आधी नाशेल होता. हो असं आम्हाला आधी सांगायचं ना तर माझे त्यांना. अरे तुझ्या ती टिपडी देणं आहे का ते तू घ्यायचा ते राहिलं गुतुळ्याचं हा आणि त्याचे पाहिजे तुझ्याची तिकडेच ओढले नाही तो बाप चांगला आहे. हा त्या मा बापाला नाव ठेवायला नाही त्याला तर खपत नाही. चांगलाच आहे मामा. हा हा आणि रविवारी जाऊ त्याला शिन्नाला टँडर पाहिलं का त्या बापाला हा आज काने काने पळाले तुला सांगतो. हा हा ते त्या ठेकीना तोंड मोरखा घेऊन पळेल आणि यांना मास्क लावेल जवळ गेले त्या बापाला धक्का देऊन ती. भाई मला सांगितलं बी नाही ना काहीच. आता तुझ्या बापाला ओळख येते का त्याचे चष्मे काचा पडून गेले आणि त्याला काय कळत आहे. तुम्ही ना नका डोकं लवर मला जा बरं तुम्ही. हं? तुम्ही माझ्या आई बापाचं काढता आणि माझ्या नवऱ्याचं काढता. अरे त्याच्यामुळे तर तुझ्या आई बापामुळे तर तुला एवढं आले काम करायची. अहो जाऊ द्या ना मग आता झालं ते झालं आता करावंच लागणार. होऊ दे आणखी होऊ दे ठेकेला 2-4 पोरं होऊ दे तुझ्या मानात जोगत कोणाला ठेकेला. टाकीला कस का होईल. तिचा नवरा मेलाय ना हा. तिला पोरं होऊन दे म्हणजे तुझ्या नवऱ्याचं नाव घेतलं का होऊ दे तुझ्या पोरामध्ये इच्छा करते. अहो कायच माया लागणार 10 अरे वर्ष त्याला खरं सांगा गेलं का त्याला ते रुतत खोटं सांगितलं का ते पटत. काय सांगायचं तू इथे अहो तुम्हाला माहिती का माया लागणार 10 वर्ष झाले अजून मला होईना ठकीला कधी व्हायचं कांचा. मग. अरे तुला पोर वहिनच कसं तू रोज ठेकीच्या घरी बरं राहतं किती वाजता येतो. येतो 12-1 वाजता. हा हा जेवायला कधी घरी का तुझ्या नाही ठेकीच्या घरी रोज मटण खातोय. मटण खातो हा भाई आणि घरी आला का मला भूक नाही मला हे नाही. घरी काय म्हणतो माहिती अन्न भावना हा, त्याला नाही. वासनाच नाही म्हणतो. हा एखादा सोडून रोज मटण हाच आणून देतोय. हेच आणतो का. हाच आणतो ना हा डोम कावळा. हो ना खरंच. नाही नाही त्याला येऊ दे आता घर दाखवतेस त्याला. आता तू काय दाखवती. मी अरे तू जर त्याला दाखवते तू गेलाच ना त्या ठेकीच्या घरी काय तू बोलत तोंडाच्या वाड्याना.
पण जाऊ दे, पण मग तुम्ही ध्यान ठेवते ना त्याच्यावर. नीट पाहिजे खाली येळा वेळा लागन. काय होईन येळा वेळा लागतं मग शिरपत्रामुळे झाले. नाही नाही, शिरपतरावमुळे कस काय, तुमचा आहे तसा माझा जीव आहे. अरे लई लई आत्ती आत्ती. हा मग परत काय तू तू समजून उमजून घ्याय ना. ते नशिबाची गोष्टी आहे शिरपतराव, काय करता आता. अरे आज काय कुठे बिघडले मग. काय आज काय कुठे बिघडेली. म्हणजे आज मी ठणठणीत आहे. मग मग काय करू मी. नाही करायचं नाही काही. तू जे काम सांगशील मी ते लगेच करायला तयारी. आणि तुम्ही कशाला करशाल काम. एक माणूस म्हणून. नाही नाही काय नाही. हा? नाही तुम्ही तुमचे काम अरे शाळात अख्खं मी तो दप्तर घेऊन येत होतो. तुला माहिती ना. तू जाडी तुला चालता येत नव्हतं. मला माहिती शिरपत्राव मा दप्तर घे. आपण त्या गोष्टी आता काय काढू राहिले तुम्ही. ते काय झालं काढती काय करती. आणि तू कोण शाळा सुटली का शिरपत्राव मला वाडाचार. हा खाऊ खाऊ तू टर कोंबडी झाली टर कोंबडी. ऐकन बरं का कोणी, शांत बसा. नाही इकडे कोणी केलं. ते बाई ऐकू राहिल्या तेव्हा नाही काय शिरपतराव लाडी त्याला बोलावं राहिला. त्याला माहिती काय नाही ऐकतील. हा मग त्यांची कान इकडे आहे आपल्याकडं. जवळच्या का आमच्या बाय इथल्या जवळचे आहे. रोजाला जी ना हा त्यांना काय की नाही. आपण मग तुमच्यावर ध्यान मानवरेला सांगितलं म्हणजे झालं वाटोळ मा. तुझा नवरा कंचा दे ना वय. तेव्हा तिकडे काय करू. हा ते ठेकीला जाऊन सांगतील. ठेकी काय मावाकडे करणार आहे. तुमचा काय जीव जाळा तर तुम्ही जाण ठेकीकडं. हं? हा अरे मी कस काय जाऊ ठेकी जाईडे. मग मग माझी विटच गोठाळ होतो. माझ्याजवळ तसं नाही मग वावरात माझं वावरातलं जीव आहे. तुम्ही काय बोलत आहे शिरपतराव, मला काहीच कळत नाही. अरे तुला कळत असतं तुझा मला नकार दिला ना त्याच्या टायमाला कधी लग्नाच्या आधी. अहो त्या जुन्या गोष्टी तुम्ही कशाला काढता. आता काय नाही येतात ते त्याच्यात. का बरं. मग आता तुम्ही तुमचं लग्न करा, परपंच पहा, मा चालू आहे. कवर मा माग फिरता. शाळेत तेच, घरीदारी तेच, आता लग्न झालं तरी तेच. अरे मी तुला समजून सांगाल तू बाकीचं नाही काय असं. नाही नाही मला कळतं मामा. तुम्ही पहा तुमचं आता. तेव्हा तुम्ही शाळेत होते, मी शाळेत होते. आता माझी पोरं जाऊ राहील शाळेत. चल ना काढू आपले दोघांनी दाखले अजून. हा आता नाही नाही असं बायचं ना चांगला नाही. येडं होतं माणूस. ते बाबूराव पाहिलं कसं येडं झालं. कांचा ते बाबूराव तो ढ्याकण्या. हा ते त्या ढ्याकण्याचं सोड रे काही. अहो ते सारखं माय माग लागत काय सांग. त्याला ते मला कधी सुईचं बोलतच नाही. जेव्हा दिसला का माणसामध्ये मला काळा उंदीर म्हणतो. आता उंदराला उंदीर नाही म्हणत तर काय म्हणन बरं. आता मी का उंदीर आहे का. ते तुम्ही पाहा आता मी अरे काय सांग- काय सोन्यासारखा माणूस अन. पण मी काय म्हणतो काय तुला ठेकेच्या घरी कधी घेऊन तू तो नवरा अहो ते नाही येळा घ्या कापा इथं बिल गावरा. काम नाही करू लागत. बरं अरे तो कामं येत डोकं- मा कधी मा हातात कांदे देतात. मी काय पितो करतो मदत तुला दे एक कांदा दे. अहो, तुम्हाला काय येतं कापतं तुम्ही अशी हिंडत राहते. अरे मीच तुझ्यावाला काळजी करू शकतो. तुझ्या जीवाला जाणू शकतो. तुझा नवरा तो काय जाणू शकतो. दे पाटापाटा चाल. हा घ्या. आता हे असं कवर खेळायचं अरे मग चले का पाहिजे चालेल खेळाय चालाय. पहिला आपण खेळतच होतो ना शाळात. काय. शाळेत खेळत नव्हतो का आपण. अहो ती शाळा तुम्ही काय ते वरचं घेऊन येणार मला काय अरे शाळा सोडून आपण येऊ खेळायला जात होतो. हा बाय ऐकू राहिले बरं का. बायला काय माहिती. तुम्ही माझ्या नाना चांना करून टाकशान पा. अरे उलट चांगलं होईल ना. कस काय. आता तो नवरा आमुष्याच आहे ना. आमशा म्हणजे तो आमुष्याचे तू ठेकीच्याकडे जातोय. मला काहीच कळत तो नाही. शिकतोय. तुम्ही काय बोलत ना लहानपणापासून माझ्या सगळं डोक्याच्या वरून जात. कसं काय. अरे आमुष्याच्या दिवशी ना तो नवरा काम ठेकीच्या घरीच आहे. जाऊ द्या ना त्याला. त्याच्याकडून होतं ते करतो. तुम्ही काय तो ताण आता शिकतोय. काय शिकतो. आगुरी द्या आमुष्याच्या दिवशी. हा हा पाय नाही तर तुला आहे ना तुला संपून टाकीन तो. आता काय करू मग मी. सांभाळीच माय मी. कोणाला कोणाला. तुला पोरं स्वरायला माझं काय करते. हा मग माय पोरं सांभाळल्यापेक्षा मग लग्नच करून घ्या ना. अरे लग्न करे पण तो वाकर दिला पाहिजे ना तिकून मी करायला तयार आहे. अहो मी माय संग म्हणते का. मग तुम्ही तुमचं लग्न करा कोणा संग. एखादी बाई पा पोरगी पा. आता या वयात कोण देणार आहे मला. मग त्याला मी काय करू आता. तुझ्या माग लागून तर मी म्हातारा झालो. मी आपली आठ होती पहिली ना. हा करायचं तर आपण दोघांनी लग्न करायचं. हा. मर्यापर्यंत मी संन्यासी नाही पण तुझ्याशी दुसरी बायकोच करणार नाही. असा आपला नियम नव्हता का. आपण मा झाल्यावर तुम्ही करून घ्यायचं ना. झालं म्हणजे हातामध्ये येळाय बघा तू नाकच कापून टाकीन. काऊन. हा त्या शब्द जायला होता का तुझ्याशी मी नवरा करणार नाही. हा आपण झालं ना आता मा आई बापान दिलं लावून. जाऊ दे तू नाक कापलं ना तो 1 किलोमीटर 100 चमाकला पाहिजे. तुझ्या का कुणी माणूस फिरून पाहणार नाही मग मासू. कोण पाहत माझ्याकडे तुम्हीच येते. हा मग मी पाहिन मला बिगर नाका जाईल तरी मी पाहिन मला चालेल. शिरपतराव तुम्ही मला काम करू द्या बरं. तुम्ही जा बरं इथून. पण मी करतोच आहे ना मी बसेल का. काय करू राहिले तुम्ही. ते कापू तू. अहो काय खेळत बसले काय लहान पोरावानी. बस बाय महिना 1.5 महिना झाला गाडी भेट नाही त्याच्यात लागली तू कुरकुर चालायला. असं नाही ना. जरी मानावर नाही म्हणजे तुम्ही फायदा घेऊ राहिले बा.
हे मी काय फायदा घेतला मग? काय फायदा घेतला सांग काय फायदा घेतला त्याच्या खोडी सांगू राहिले मला हायच आहे तो हायच आहे आमच्यात भांडणं लावून राहिले का तुम्ही कोणते भांडणं मला काय करे भांडणं लावून मग ए जाऊ दे असं कर त्या ठक्कीच्या घरी त्याच्या गोदाड्या नेऊन दे आणि तिथंच राहून दे मला काय घे नाही मी काय नेऊन देऊ? तू उलट राखण करते याच्या अर्थी ना तू नवऱ्याचं राखण करते झाकण टाकी झाकण नवरो मी हा अहो, काय बोलू मी राहिले खरं बोलतो जेव्हा आपण नवऱ्याची बाजू घेऊन बोलते ना जाऊ दे अहो त्याला 2-2 भेटले आणि तुम्हाला एक बी नाही म्हणून तुम्ही असे भांडण समजा तुला 3 महिने समजन 3 महिने समजन तुला काय 3 महिन्यात काय हा? काय ठक्की वकत होती वाकू दे तिला पोरग झालं ना मी सांभाळीन माझी सवतच समजा आता बस. हा ना मी नाही सांभाळणार कोणाला तिच्या पोरायला अहो तुमचा काय संबंध शिरपतराव संबंध म्हणजे आज कसं काय बोलतो तू मग? लहानपणीपासून तू माझ्या संगच आहे हा मग मग तू आता कसं काय समज वाढला अचानक आता काय मागा लागले बाई तुम्ही आता माग म्हणजे मग त्याच्यापेक्षा लग्न करा नाही तर झोप घ्या लग्न करायचं तू म्हणते ना एका पाय उभा लग्न कराय मी हा, मग घ्या ना करून तिकडे जा ना अगं मी तुझ्या संग बोल राहिलोय भाई आता काय डोक्यात आणू का तुमच्या अहो मा लग्न झालं ना हा त्याला कुठे सोडू सांगा बरं त्याला कोण देईन आता बायको मला ते मग मी काय करू मला कोण देणार आहे मला तुमचं काय घेणं तुम्ही संन्यास काय घेणं तो मा नवरा आहे मला ध्यान ठेवावं लागेल तो शब्द जायला होता मला नवरा करणार होती तू नको येड्यावाने करू आता मी तसा परत जाणारच नाही बाबूराव असंच माग लागलं तो माझ्या. येडा आहे तो कोण त्यानं तुला मध्यंतर सोडलं मी तुला नाही लग्न लावलं तुला माळ घालून तरी घेऊनच जाईन मी रिकामा नाही जाणार मी आम्हाला लग्न व्हायला शिरपतराव वाहून द्या ना जाऊन दे डबल टेबल लग्न होते काय नाही 5-5 लग्न होते बायाची हा 5-5 लग्न होते आमच्यात नाही करते 5-5 लग्न नाही करावं लागेल ना काय नाही नाही या असे ते कम धंदे ना तुम्ही उठा बरं इथून जा तिकडं माझ्या नवरा येईन त्यानं जर पाहिलं ना तुम्ही असे माझ्याजवळ बसले ते आधीच म्हणतो शिरपतराव चांगला नाही का बरं मला सगळं गाव चांगलं म्हणते मा नवरा नाही म्हणत ना तो कपटी ना त्याला ठेकीचं काही जा लागत म्हणून तो म्हणतो तो झाकण टाकी तू झाकण नाही नाही ते म्हणतो शिरपतरावची नजर चांगली नाही ते सारखं तो पाहतो असं म्हणतो नजरेला काय झालं मी चाच मला लावणी का वाईट आणलं बाई तुम्ही वायतक म्हणजे मग तुम्हाला लग्नच करायचंय मग लग्न करायचं म्हणजे आता काय राहू तसाच जा मग तुम्ही काय करा तयारी करा मंडोळे बिंडोळे बांधून ठेवा येते मी लगेच तुला साडी बिडी कशी लागत अहो कोणती साडी घातली तर काय नवरीच आहे ना तुम्ही मंडोळे आणि तिथं बांधून ठेवा मी आलेच लगेच खरंच येशील ना हा, खरंच म्हणजे काय बरं मग जा ना तुम्ही खरं तयारी करा सगळे करू ना हा लगे सगळी काय असेल तुमची ती आता येडं कोणीच नाही हळद माया मीच लावून घेतो हा एकटा हा लाव मटुल्या बिटुल्या बांधून ठेवतो हा. आणि दस सकाळी ना मोबाईलच्या गाडीला लावून नाचतो लग्नातली तुम्ही गेले तर नाचन पहा इथंच चालू आहे तुमचं बारूड जाऊ का मग हा मग लवकर ये बघा हा लगेच वाट पाहतोय लगे आलेच मी मोठं बाजी का आणतो हा मोठा हा ना चांगलं 5 तुऱ्याचं तोंड सुद्धा दिसलं नाही पाहिजे हं? हा बरं येतो मग हा हा या ये लवकर अहो मी एकाच लग झालं मा लगेच 600 येते उठून आंघोळ बिंगोळ करतो हळद बिळद लावतो तवर हा 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 नाही तर पाहिल्यासारखं पसवशील मला ठुला असो नवरा केला दुसरा तसं नको करू तुमच्या शिवाय कोणी शिरपतराव मला तुमचा मी खरंच शपथ मामा सारखी तुमची बोलली शपथ. हा, हा, हा? जा. येतो मग हा जा येते मी लगेच हा काय शिरपतराव आहे बाई याला 2 वर्षापासून अशा चाटा मारू राहिले मी येतं दारू पिऊन आणि डोकं लावितं मला सारखं माझ्या संग लग्न कर माझ्या संग लग्न कर आता काय 4 नवरे करू का मी